श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, लाईफ, जिंदगी, आयुष्य, जीवन हे चारही शब्द वेगवेगळ्या भाषेतील असले तरी त्यांच्या मागचा भाव, त्यांची अनुभूती आणि त्यांच्या छायेमध्ये लपलेली ती कथा मात्र एक असते. अस्तित्वाची, प्रवासाची आणि अर्थ शोधण्याची. श्रोते हो, आयुष्य म्हणजे केवळ श्वासांची मालिका नाही, तर प्रत्येक क्षणात उमलणाऱ्या भावना, आठवणी, यश अपयश, प्रेम तिरस्कार, स्वप्न आणि वास्तव यांचे एक अनोखं मिश्रण आहे. श्रोते हो, कधी हे जीवन आपल्याला आकाशा इतकं विशाल वाटतं, तर कधी एखाद्या क्षुल्लक क्षणात अडकून बसलेलं. कधी त्यात असतं भरभरून आनंदाची सरिता, तर कधी अश्रूंचा खारा सागर असतोय. जीवन म्हणजे प्रत्येक दिवसाच्या उगवत्या सूर्यासोबत नवीन संधी, नवीन उमेद आणि नव्या सुरुवातीचं वचन. कधी वाटतं की सगळं आपल्याच नियंत्रणात आहे, पण लगेच समजतं आयुष्य म्हणजे अनपेक्षित वळणांची कविता आहे, जिथं प्रत्येक वाक्य आपल्याला नवीन शिकवण देतं. श्रोते हो, जिंदगी कधी मनाला शांत करणारी असते, तर कधी जखमावर मीठ चोळणारी. पण प्रत्येक अनुभवात एक गोष्ट नक्की असते. तो अनुभव आपल्याला अधिक परिपक्व करतो, अधिक आपण बनवतो. कधी काळजी, कधी हसवणं, कधी हरवणं, कधी शोधणं, ही सगळी रूपं ते एका जिंदगीची असतात. आणि मग श्रोते हो, येतो लाईफ, जिथं आपण आपल्या अस्तित्वाची उत्तरं शोधतो, जिथं आपण स्वतःलाच पुन्हा पुन्हा शोधतो, हरवतो आणि जपतो सुद्धा. श्रोते हो, लाईफ म्हणजे क्षणभंगुरतेचं स्मरण आणि अनंततेची आशा. लाईफ म्हणजे आज साजरा करत उद्या घडवण्याची तयारी. बघा पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्याच्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते, तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव कधीही टाळू नका. लोकांचं पैसे बुडवून, लोभाडून बंगले बांधणाऱ्यानो, लक्षात ठेवा, तळतळाटाची आग सोन्याच्या भिंती सुद्धा जाळून टाकते. पैसा असणारी सगळीच माणसं ही श्रीमंत नसतात. त्यातही काही माणसं संस्कारानं दरिद्री आणि विचारानं भिकारी असतात. घरात कितीही सोनं असलं तरी त्यांच्या डोक्यातली बुद्धी भिकाऱ्याचीच असते. वाईट वेळ कोणासाठी थांबत नाही, पण त्या वेळेत कोण पाठीशी उभं राहिलं आणि कोण पाठीवर घाव घालून निघून गेलं, हे मात्र आयुष्यभरासाठी मनावर कोरलं जातं. स्वतःची लायकी असेल तरच जग आदर करेल. कोणाच्या उजव्या डाव्या बाजूला उभं राहिल्यानं लायकी उंचावली जात नाही. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणारा माणूस कधीही इतरांच्या उपकारावर जगत नाही. चुकीच्या लोकांची सगळ्यात मोठी ओळख, तुम्ही त्यांना कितीही मान द्या, ते तुम्हाला त्रास देणारच. संकटांची झुंज देऊन स्वतःला उभं ठेवा, कारण तुमच्या बर्बादीची वाट पाहणाऱ्यांची संख्या ही खूप मोठी असते. चूक सिद्ध झाल्यावर लोक माफी मागत नाहीत, उलट तुमची चूक सिद्ध करण्यासाठी सगळी शक्ती पणाला लावतात. जे तुमच्या सोबत फक्त तुमच्या सुखात असतात त्यांना गर्दी म्हणतात, पण जे दुःखातही पाठीशी उभे असतात त्यांना आपलं माणूस म्हणतात. एकाच टेबलावर आपलंच खाऊन पिऊन मजा घेणारे संधी साधू कालांतराने आपल्यावरच पलटतात.
शब्द हे वाऱ्यासारखे असतात, एकदा बाहेर पडले की पकडता येत नाहीत आणि कुणाच्या मनात वादळ उठवतील हे सांगता येत नाही. या लाखोच्या गर्दीत आपल्यासाठी कायम झुकणारा मित्र असावा, पण जिकडे तुकडा टाकल तिकडे शेपूट हलवत पळणारा हा कधीच नसावा. आयुष्यात आपल्या भाग्यापेक्षा कर्मावर अधिक विश्वास ठेवा, कारण येणारी वेळ ही तुमच्या भाग्यामुळं नाही तर केलेल्या कर्मामुळं फळ देईल. ज्या व्यक्तीला लोकांना स्पष्ट शब्दात नकार देता येत नाही ती लोक ओसासारखी चुरगाळली जातात. कुणाला वाईट बोलून काही फायदा नसतो, वाईट तर आपण असतो. सर्वांना चांगलं समजून बसतो, कारण चूक त्यांची असो की आपली, मनाची शांतता मात्र आपल्यालाच गमवावी लागते. स्वार्थ साधून तीर्थ करण्यात काहीच अर्थ नसतो, इतकं जरी समजलं तरी जन्म व्यर्थ नसतो. खरं राहणं म्हणजे शेवटी एकटं राहणं, कारण स्वार्थी लोकांना आपला सरळपणा काट्यासारखा टोचतो. वाकलात झुकलात तेव्हा ते तुम्हाला सज्जन म्हणतील, पण जरा सरळ खंबीर उभं राहा, तीच लोक मोडून टाकायला एकवटतील. सगळे सोबत तोपर्यंत असतात जोपर्यंत तुम्ही त्यांच्यापेक्षा कमी आहात. एकदा पुढे निघाला की तेच हात तुम्हाला मागे ओढायला लागतील. फक्त स्वतःच्या प्रगतीवर लक्ष ठेवा, कारण दोन्हीला तुमचं पुढे जाणं डोळ्यातल्या कुसळासारखं खोपतं. पाठीवर थाप देणारे सुद्धा कधी कधी ढकलून जातात. म्हणून सख्य असोत किंवा परके, विश्वास नव्हे तर अंतर ठेवा. पैसा गुळ असतो तर नाती त्याभोवती फिरणारे मोंगळे असतात. गुळ असेपर्यंतच गोंधळ सुरू असतो. एकदा का गुळ गेला की ओळख सुद्धा विसरून जातात. कधी कधी परिस्थिती बदलणं हे आपल्या हातात नसतं, पण तिच्यासमोर हसून उभं राहणं आपल्याच हातात असतं. तेव्हाच तर वेळ, लोक आणि नशीब सगळं आपल्या समोर झोकतं.